सो वूडचे सेंटेन्स पाहण्याच्या आधी आपण कंडिशन्स पाहूयात. ओके, वी आर गोइंग टू लर्न दी कंडिशन्स फर्स्ट. तर सगळ्यात पहिला यूज काय असतो वूडचा? प्रिफरन्स ऑर डिझायर. प्रिफरन्स ऑर डिझायर म्हणजेच काय? तर एखाद्या व्यक्तीचा चॉईस किंवा एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती, त्यासाठी आपण यूज करणार आहे वुड सोबत लाईक. काय यूज करायचं आहे? वुड सोबत लाईक यूज करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्ही काय करताय? त्या व्यक्तीचा चॉईस जाणून घेताय. जसं की तुला चहा प्यायला आवडेल का? मी जर तुला चहा ऑफर केला तर तुला माझ्यासोबत यायला आवडेल का? ओके, मी मूवी पाहायला चाललोय तर तुला पण यायला आवडेल का? इथं आपण काय करतोय? त्याचा प्रिफरन्स, त्याचं डिझायर, त्याची इच्छाशक्ती किंवा त्याचा चॉईस जाणून घेतोय. तर अशा प्रकारच्या कंडिशन्समध्ये आपल्याला यूज करायचं आहे वुड लाईक. फाईन, याचे सेंटेन्सेस सुद्धा पाहणार आहे, पण मी सुरुवातीला कंडिशन्स वरती चर्चा करतोय. जसं प्रत्येक सेंटेन्स मध्ये ती कंडिशन येईल मी तसं तुम्हाला जे ते अजून जास्त डीप एक्सप्लेनेशन देणार आहे. देन आपण सेंटेन्सच्या स्ट्रक्चर वरती सुद्धा चर्चा करणार आहे की सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असणार किंवा सेंटेन्स कसं बनवायचं ते. फाईन, आपली सेकंड कंडिशन आहे इमॅजिनरी सिच्युएशन. इमॅजिनरी सिच्युएशन म्हणजे अशी गोष्ट की जी तुमची कल्पना आहे. ठीक आहे, अशी गोष्ट जी की तुमची कल्पना आहे, ती गोष्ट खरी नाहीये. आपण असं म्हणतो ना की माझ्याकडे पैसे असते तर मी BMW कार विकत घेतली असती. ओके, आता सध्या माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत, पण माझ्याकडे पुरेसे पैसे असते तर मी आयफोनच विकत घेतला असता. आता आहेत का पैसे? नाहीये, पण तुम्ही इमॅजिनेशन करताय. तुम्ही काय करताय? कल्पना करताय. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या एंगवर्स इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. पूर्ण लेक्चर पाहण्यासाठी आत्ताच यूट्यूबवर एंगवर्स इंग्लिश अकॅडमी सर्च करा आणि 30 डेचा फ्री इंग्लिश कोर्स प्राप्त करा.